चला जाऊयात पुढे. जसं मी तुम्हाला सांगत होतो, काय सांगत होतो मी तुम्हाला, की आपण काल परवा 2-4 दिवसापासून जे बघत आहोत त्याच्यामध्ये आपण तयार काय केलंय, आपण छोटासा फॉर्म तयार करायचं शिकलो, बरोबर आहे. आता हा जो फॉर्म आहे एक्झॅक्टली काय आहे, तर फॉर्म आहे ना ते युजर इंटरफेसचं एलिमेंट आहे. कशाचं? युजर इंटरफेस. आता युजर इंटरफेस म्हणजे काय, की एखाद्या वेब ऍप्लिकेशन वरती किंवा कुठल्याही ऍप्लिकेशन वरती एखादा युजर येतोय आणि त्या युजरला त्या ऍप्लिकेशनच्या सर्व्हर सोबत किंवा डेटा सोबत कम्युनिकेट करायचे. आता मी समजा माझी वेबसाईट, मी कंपनीचा म्हणजे माझ्या वेबसाईटचा मी ओनर आहे, त्यांना माझ्यासोबत काहीतरी संवाद साधायचा, कॉन्टॅक्ट करायचा, तर कसा करणार? फोन नंबर असतो, मग फोन नंबर सुरू करता येतो, पण मॅक्झिमम वेबसाईट तुम्ही बघाल की त्याच्यात फोन नंबर नसतो. मग काय असतं, तर फॉर्म्स असतात. लक्षात घ्या, फॉर्म हा पहिला युजर इंटरफेस आहे आणि फॉर्म जो नावाचा एलिमेंट आहे, तो फॉर्म नावाचा एलिमेंट फक्त एक स्वतंत्र एलिमेंट न राहता त्याच्या आतमध्ये असंख्य एलिमेंट्स येतात. उदाहरण काल घ्यायचं झालं तर आपण बघितलं, काय बघितलं, इनपुट टाइप नावाचा एक एलिमेंट आहे. तो एलिमेंट सुद्धा कशाचा एलिमेंट आहे, मग फॉर्म नावाच्या मेन एलिमेंटचा एलिमेंट आहे. आणि जो फॉर्म नावाचा एलिमेंट आहे तो स्वतः UI एलिमेंट आहे. काय आहे? युजर इंटरफेस एलिमेंट आहे. चला तर मग आपला कालचा फॉर्म आहे, थोडासा अजून पुढे जाऊया, त्याच्यामध्ये अजून कुठले नवीन एलिमेंट्स आपल्याला टाकता येतात ते बघूया. तुम्ही मॅक्झिमम ठिकाणी फॉर्म्स बघितले असतील, काय काय असतं त्या फॉर्म्स मध्ये एक तर टेक्स्ट बॉक्स असतो, दुसरं काय असतं, बटन्स असतात, तिसरं काय असतं, लेबल असतं, चौथं काय असतं, रेडिओ बटन असतं जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर, पाचवं काय असतं, लिस्ट आयटम्स असतात, लिस्ट टाकू शकतो, ड्रॉप डाऊन मेन्यू असतो, बरोबर. म्हणजे असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये, ते आपण काही प्रमाणामध्ये जे स्टँडर्ड आहे तर त्या गोष्टी आपण पाहू शकतो नक्कीच तयार करून की कसं असू शकतं. चला ते एक बघूयात. बरं, फॉर्म सुरू करायचा आहे तुम्हाला, मी जसं तुम्हाला काल सांगितलं होतं बघा, कुठे जायचंय आपल्याला, फॉर्म भरा ना तुम्ही, तो मी करतो, ठीक आहे. त्यांनाच करायचंय का, तुला नाही करायचं? HTML WordPress. किती प्रोजेक्ट झाले तुमचे आता HTML चे? 7-8 झाले असतील ना, 7-8-10 झाले असतील ना, जास्त झाले. चला बघूयात. नोटपॅड फॉर्म आहे का ऑलरेडी? फॉर्म आहे ना. फॉर्म एलिमेंट घेऊयात, एलिमेंट्स डॉट HTML. सो इट विल ओपन अ नोटपॅड फाईल. आणि आपल्याला काय करायचंय, आधी फॉर्मला बी ओपन करतो मी, नोटपॅड फॉर्म, याच्यातलं कॉपी करू, याच्यामध्ये टाकून देऊ, ठीक आहे. सो आपण एक नवीन फॉर्म तयार करण्यासाठी काय करायला, तिथे फॉर्म एलिमेंट्स टाकून देऊ, फॉर्म एलिमेंट, ठीक आहे. सो आपण काय केलं होतं काल, हे बघितलं होतं, इनपुट टाइप्स टेक्स्ट जर ठेवलं ते एक चौकोनी रेक्टँगल असा एक बॉक्स येतो, बरोबर आहे. आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये आपण काय करू शकतो, व्हॅल्यू ऍड करू शकतो, राईट. आता ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला बाय डिफॉल्ट दिसायची असेल काही, तर तुम्ही त्याच्यात प्लेस होल्डर म्हणून टाकू शकता, राईट. प्लेस होल्डर, आणि हे प्लेस होल्डर टाकलं की थोडंसं अंदूक असं काहीतरी त्याच्यामध्ये टेक्स्ट येऊन जातो, तुम्ही तो टेक्स्ट बदलू शकता. म्हणजे हे टेक्स्ट कशासाठी वापरलं जाऊ शकतं, गाईडलाईन साठी वापरलं जाऊ शकतं, बरोबर आहे. नंतर आपण बघायला सुरुवात केली होती की बटन काय असतं. बरं, आता मला सांगा, कुठल्याही वेबसाईटचा जो फॉर्म आहे, आता हा फॉर्म आहे समजा, त्याला आपण ओपन केलं कुठे, वेब ब्राउझर वरती, त्याला असं ओपन केलं, झाला ओपन, बरोबर. आता मी काय करणार आहे, इथे मी माझं नाव टाकणार आहे, संतोष पाटील, ठीक आहे, टाकलं, राईट, टाकलं, बरोबर. पासवर्ड टाकेल, हा पासवर्ड टाकला, जे काय असेल त्या, आणि त्याच्यानंतर इथं काय करेल, क्लिक करेल, बरोबर, क्लिक. आता हे क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन व्हायला पाहिजे की नाही, बरं. ही ऍक्शन व्हायला पाहिजे, तर मग ऍक्शन कुणाला कळेल, ही ऍक्शन ब्राउझरला तर कळणार नाही. ब्राउझर काय समजतं याला, हे फक्त HTML म्हणजे काय, युजर एलिमेंट आहे, म्हणजे युजर इंटरफेसचा एलिमेंट आहे, याच्यातून काही मला करायचं नाहीये हे त्याला माहिती, फक्त दाखवायचं एवढं माहिती, बरोबर. पण काहीतरी व्हायला पाहिजे हे आपल्याला कळते. कसं, समजा एखादा फॉर्म आहे, तो फॉर्म भरताना तुम्हाला क्लिक हिअर किंवा सबमिट अशी बटन असतील, राईट. मग हे बटन दाबल्यानंतर काहीतरी व्हायला पाहिजे की नाही, असं तर ब्राउझर करणारच नाही. का नाही करणार, बघा ना, इथं क्लिक किती बी केलं तरी व्हायला लागले का, काहीच होणार नाही. का नाही होणार आहे, अरे बाबा हे फक्त युजर एलिमेंट आहे, याचं काम काय, फक्त दाखवणं.
एवढंच काम आहे, काहीही करणं नाही. काय आहे, फक्त काम दाखवणं. मग दाखवणं काम असेल तर कसं ह्याला हँडल करतं, कारण आपल्याला अल्टिमेटली काय करायचंय, इथून आलेला डेटा सर्व्हरला पाठवायचा आहे आणि सर्व्हर करून काहीतरी रिस्पॉन्स घ्यायचा की बाबा आपल्याला नाही काय येते, आपण फॉर्म भरला येतं बघा, युअर फॉर्म हॅज सबमिटेड सक्सेसफुली, येतं का नाही. मग हे कुठून येतं, सर्व्हर मधून येतं, डेटाबेस मधून येतं. बरोबर, तिकडे एंट्री झाली म्हणजे इकडे तुम्हाला सांगितलं जातं, ग्रीन टिक दिलं जातं की सबमिट झाला फॉर्म. बरोबर, मग हे व्हायला कसं पाहिजे, तर हे होण्यासाठी ना प्रत्येक फॉर्म एलिमेंटला, म्हणजे जो HTML चा टॅग आहे, त्या HTML च्या टॅग मध्येच काय असतात, वेगवेगळे दोन गोष्टी असतात. एक असतं ऍक्शन आणि दुसरं असतं मेथड. ऍक्शनचा अर्थ काय, ऍक्शन म्हणजे आपण नाही का, आपण इथं आता मी बोलतोय, इट इज अन ऍक्शन, राईट. तुम्ही ऐकताय, इट इज अन ऍक्शन. म्हणजे आता इथे ऍक्शन काय असेल बरं, आपण काल जे फॉर्म केला होता त्याच्यामधून ऍक्शन जर निवडायची असेल आपल्याला, तर कोणती ऍक्शन असेल तिथे, बघा ना, आपण काल लिहिलंय ना इथे, बघा ना याच्यामध्ये लिहिलंय, आपण काय लिहिलंय, बटनचं बोलतोय आपण, हा बटन सबमिट, हे इनपुट टाइम लिहिलंय, टाईप लिहिलंय, त्याच्याच पुढे काय लिहिलंय आपण, बटन. आता हे नुसतं बटन आहे, राईट. ह्या फॉर्मच्या सोबत ह्या बटनाचं काय काम आहे हे आपल्याला सांगावं लागेल त्या फॉर्मचं, कारण फॉर्म मध्ये बटन आहे ना, बटन फॉर्मच्या बाहेर आहे का, मग फॉर्म मध्ये जर बटन असेल तर ह्या बटनचं काहीतरी काम असेल, काम असेल म्हणजे ऍक्शन असेल, बरोबर. आणि ऍक्शन आहे तर ती ऍक्शन कोणत्या प्रकारची ऍक्शन आहे हे बी सांगावं लागेल. बघा दोन गोष्टी, कुठली गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे ऍक्शन आणि दुसरी गोष्ट आहे मेथड. ह्या दोन गोष्टी फॉर्म मध्ये सगळ्यात कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, ह्या गोष्टी करता येत नाहीत जवळपास लोकांना. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं, URL तर URL वरती पर्सेंट काहीतरी येतं, व्हॅल्यू येत होती बघा, एक मोठी लय मोठी व्हॅल्यू होती ती काहीतरी, बरोबर. आता मी तुम्हाला म्हणलं होतं की ती व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला मेथड मध्ये गेल्यावरती कळेल. आणि मग मेथड आणि ऍक्शन शिकायचे असतील तर ऍक्शन काय काय असू शकतात, आपण त्याच्या अगोदर काय करू, बटन किती टाईपचे आहेत हे बघू. हे जे बटन आहेत ना, हे किती टाईपचे आहेत बघू. बघा, एक तर आहे बटन, बरोबर आहे. हे बटन काहीही करणार नाही. हे बटन जिथं तुम्ही लिहितात इनपुट टाईप इक्वल टू बटन असं लिहिलं, तर याचा अर्थ आहे की हे बटन फक्त शोभेची वस्तू आहे, ते काहीच करणार नाही. त्याला किती बी लॉजिक द्यायचा प्रयत्न केला तरी ते काहीच करणार नाही, झिरो ऍक्शन आहे त्याच्यासोबत. एक गोष्ट पहिली, बरोबर. म्हणजे आता मी इथं पेंट मध्ये गेलो आणि इथं लिहिलं की ऍक्शन्स कोणत्या कोणत्या असतात, तर पहिलं ऍक्शन तर आपल्याला दिसलंय बटन नावाचं. ही ऍक्शन म्हणजे काय, अक्षरशः नो ऍक्शन आहे. नो ऍक्शन म्हणजे काय, काहीच होणार नाही, तुम्ही किती त्याला दाबा, काही करा, काहीही होणार नाही. ऍक्शन कोणती याची, त्या बटन नावाच्या ऍक्शनला जी ऍक्शन बाय डिफॉल्ट येते ती आहे नो ऍक्शन. म्हणजे काय, डज नॉट डू एनिथिंग, काहीही करणार नाही. फक्त दिसायला, तुम्हाला दाखवायला जर बटन ठेवायचं असेल तर तिथं बटन नावाचं इनपुट टाईप वापरलं जातं, बरोबर. आता दुसरी ऍक्शन काय असते, दुसरी ऍक्शन असते सबमिट. ही सबमिट नावाची जी ऍक्शन आहे, ही ऍक्शन प्रवृत्त करते कुणाला, फॉर्मला, की बाबा तिकडे सबमिट नावाच्या ऍक्शनचं एक बटन आहे, ते बटन तुला यूज करायचंय आणि जे काही डेटा यायला लागलाय तो सबमिट करायचा, बरोबर आहे. म्हणजे सबमिट नावाच्या बटनची काय ऍक्शन असणार आहे, सबमिशन ऑफ फॉर्म डेटा. हे ऑटोमॅटिकली होणार नाही, याला लॉजिक लिहावं लागतं आपल्याला, नंतर आपण लिहून दाखवू त्याला लॉजिक, ठीक आहे. सध्या तरी काय सबमिशन, सध्या तरी काय त्याच्या ऍक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो दोन ऍक्शन आपल्याला कळाल्या. पहिली ऍक्शन आहे बटन, ज्याच्यामध्ये तुम्ही इनपुट टाईप बटन असं लिहिता, त्या बटनाने काहीही होणार नाही, ती फक्त एक शोभेची वस्तू आहे, ती फक्त दिसणार, ठीक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही सबमिट नावाचं बटन टाईप टाकाल त्यावेळेस काय होईल, बटन दिसेल, ते बटन ऍक्शन सुद्धा करेल, बरोबर. करेल म्हणजे काय, ऑटोमॅटिक करणार नाही, त्याला लॉजिक लिहावं लागतं. ते लॉजिक इथं लिहिताच येत नाही. HTML इज नथिंग बट अ स्क्रिप्टिंग प्रोग्रामिंग. ही काही प्रोग्रामिंग नाहीये, ही फक्त स्क्रिप्ट आहे आणि याचं काम काय, फक्त लेआउट दाखवणं, याच्या व्यतिरिक्त याचं काहीही काम नाहीये, बरोबर. म्हणजे दुसरी ऍक्शन जी आहे सबमिट नावाची, बघूयात आपण इथं काय होतं ते. होणार तर काहीच नाहीये, तुम्हाला दाखवायचंय फक्त मला सबमिट. इट विल अगेन प्रोड्यूस अ बटन, बघा
काहीही होणार नाही. ठीक आहे, फक्त ऍक्शन आहे. सबमिट, काहीच होत नाहीये, रिसेट होत फॉर्म. बघा हाच फॉर्म आहे तोच फॉर्म, काहीही होत नाही. दिसतंय, काहीही होणार नाही, पण ह्याला एक ऍक्शन. म्हणजे कसं उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्याकडे एखादं पाळलेलं कुत्रं असतंय आणि एखाद्या शहरातलं पाळलेलं कुत्रं असतं. शहरातलं पाळलेलं कुत्रं जे अल्सेशियन असते, हाय क्वालिटीचं तसलं, आपण त्याला काय म्हणतो, इंग्रज कुत्रं. ते इंग्रज कुत्रं बांधलेलं असते. चोर आल्यावर ते कुत्रं भुकत बी नाही. भुकतंय का? ते फक्त दिसण्यासाठी असते. बघा बोर्ड बाहेर लागलेला असतो की आतमध्ये कुत्रं आहे, कुत्र्यापासून सावधान. आतमध्ये जा बरं, कुत्रं चावतंय का बघा, नाही चावत. बरोबर, अशा पद्धतीचं हे फक्त दिसायला काय की इथं दिलंय किंवा सबमिट करणार आहेत, तुम्ही करणार आहेत, पण कधी याला दुसरी एक प्रोग्रामिंग लँग्वेज आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस त्याला ऍड करावी लागते. सो सध्या आपण फक्त ऍक्शन शिकतो, तिकडे गेल्यावर डिटेलमध्ये सांगेल. ठीक आहे, ऍक्शन दुसरी कोणती आहे, सबमिट नावाची. बघा सबमिट नावाची आणि सुद्धा इनपुट टाईपने काय झाले तयार, सेम प्रकारचं बटनच तयार झाले. बरं का, इथं बघा बटन होतं पहिले, राईट. आता हे बटन मी इथं अजून एक बटन टाकतो, इनपुट टाईप आणि सबमिट. राईट, टाकलं. दोन्हीचं काम सारखंच आहे. बघा रिफ्रेश केलं, दोन्हीचं काम बघा, काहीच फरक नाही. दिसतंय, इथं बी क्लिक केलं तरी काय होणार नाही, इथं बी क्लिक केलं तरी काय होणार नाही. पण इथं आता जर ह्याच्यासोबत अजून एक प्रोग्राम लिहिला तर हे जे आत्ताचं सबमिट आहे ते नक्की काम करेल. त्याचं एकटं काम नाही करणार, त्याला काय करावं लागेल, त्याचा साथीदार लागेल कोणीतरी, लॉजिक तयार करणारा किंवा लॉजिक वापरणारा कोणत्यासाठी. मग ते पायथन असू शकतं, जावा स्क्रिप्ट असू शकते, अनेक लँग्वेजेस, जावा असू शकतं, अनेक लँग्वेजेस, सी प्लस प्लस सुद्धा असू शकतं, त्याला लॉजिक देणार. ठीक आहे, तो सबमिट नावाचं जे ऍक्शन आहे ते ऍक्शन वापरली जाते डेटाला सबमिट करण्यासाठी. राईट, नंतर कशी वापरायची ते आपण बघू. तिसरी ऍक्शन आहे, काय असेल बरं तिसरी ऍक्शन. आता हे लॉजिकल आहे, काय असू शकतं, तीनच ऍक्शन आहेत, जास्त ऍक्शन नाहीत बटनच्या. काय असू शकतं, आता डेटा भरला तुम्ही, समजा हा डेटा आहे या वेबसाईटवर, तिथे डेटा भरला, काय लिहिलंय, संतोष लिहिलं, इथे पासवर्ड टाकला XY. ठीक आहे, आता हा डेटा आहे ना तुमच्याकडे, इथे बघा क्लिक केलं काय होत नाहीये, क्लिक केलं, आता इथे क्लिक केल्यामुळे काय व्हायला लागले, फक्त ह्याच्यातला डेटा गेल्यासारखं वाटायला लागला. गेल्यासारखं वाटायला लागला की नाही, पण तसं नाहीये. थांबा संतोष इथे टाकलं, आता बघा रिफ्रेश झालेलं आहे आणि क्लिक केलेलं. त्याला रिफ्रेश करणं जर वेळेस आवश्यक आहे, तुम्हाला माहिती आहे कुठली ऍक्शन करायच्या आधी एस्टिमेटच्याला. हे झालं काहीच नाही, पण एक गोष्ट झालेली, काय झालेली, इथे एक डेटा फॉर्म मध्ये भरलेला होता की नाही. आता एक तिसरं ऍक्शन काय असू शकते जास्तीत जास्त, किंवा तुम्ही फॉर्म भरलाय सगळा, तुमचं त्या फॉर्मचं काम संपलंय, तुम्ही सबमिट बी केलंय, पण सबमिट केल्यानंतर बी तो डेटा तसाच राहायला लागला तर दुसरा माणूस येऊन बघणार नाही का, बघेल की नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, दरवेळेस त्याला रिसेट करावं लागेल. काय करावं लागेल, रिसेट. रिसेट, तिसरी ऍक्शन कोणती असणार आहे मग, रिसेट. इथे लिहू आपण रिसेट. आता हे क्लिक हिअर लिहिल्याने लक्षात येणार नाही, रिसेट. रिसेटचा अर्थ काय असतो, काय असतो रिसेट म्हणजे काय, म्हणजे सुरुवात जशी केली होती तसं होणं. बरोबर, बघा आता इथे आपण ह्याला रिफ्रेश करू, सगळं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर डेटा टाकला असा आणि ह्याला क्लिक केलं, बघा रिसेट होते. कळलं लागला, किती बी डेटा असला ह्याच्यामध्ये तर रिसेट केला जाईल, फॉर्म पूर्व पदावर आणला जाईल जसा तो ओरिजिनली स्वरूपात असतो प्रथम दिसताना, पहिल्यांदा दिसताना. तर ह्या तीन मेथड्स लक्षात ठेवा. कोणती मेथड, पहिली ऍक्शन, पहिली ऍक्शन आहे बटन नावाची, ह्या ऍक्शनने काहीही होणार नाही, हे फक्त दिसायला आहे. दुसरी ऍक्शन आहे सबमिट नावाची, याने याचा वापर करून तुम्हाला फॉर्मच्या आतमध्ये टाकलेला डेटा सर्व्हर पर्यंत पोहोचवू शकतात. बरोबर, आणि तिसरं आहे रिसेट. रिसेट नावाचं बटन काय करेल, टाकलेला फॉर्म मधला डेटा सगळा रिसेट करून देईल, म्हणजे डिलीट करेल, पुसून टाकेल. बरोबर, तीन प्रकारचे ऍक्शन नेहमी फॉर्म वरती असतात. मग ऍक्शन जर तीन प्रकारचे असतील तर मेथड काय भानगड आहे, तर मेथड अशी भानगड आहे, जरा मी ह्यांचं ओळखू का, हे बसले ना तोपर्यंत हे तुम्ही करून बघा, तिन्ही वेगवेगळे करा पटना आणि वेगवेगळं सगळं करा. ठीक आहे, कोणत्या कोणत्या ऍक्शन आहे, रिसेट, सबमिट आणि बटन. करून बघा.